जे करतील किती धावा या षटकामध्ये कुठतील ते पाहूया. केई संघाकडून पहिली अवश पहिलं षटक घेऊन केडी एक मोठा जीवनदान मिळालंय. डुजोन त्या ठिकाणी तैनात होते. गचा अशी क्षेत्ररक्षणाची आपल्याला त्यांची कामगिरी ते दिसली. सोप्पा झेल होता. फुलर लाईनचा चेंडू चेंडू अलॉंग विथ द कार्पेट सीमारेषा पार येईल पहिला चौकार राजू याच्या बॅट मधून. वन बाउन्स ओव्हर द रोप. दुसरा चेंडू 4 धावा खर्च झालेले आहेत. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा केडी. हो हो आडव्या हाताने गेलेला फटका चेंडू सीमारेषा पार येईल षटकार. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना कशा प्रकारे फलंदाजी करतील राजू. आता मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मोठा हादरा राजू स्वरूपात माघारी परतावं लागेल. केडीचा कमबॅक म्हणावं लागेल आता. चार चेंडू 11 धावा झालेले आहेत. एक मोठा हादरा राजूच्या स्वरूपात. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रशांत. वन डाऊन आलेले आहेत. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा केडी. सामोर जातील त्याला प्रशांत. फुलर लाईनचा चेंडू चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरतून वन बाउन्स ओव्हर द रोप येईल चौकार. अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू फेकला होता त्यांनी आणि गोलंदाजाच्या डोक्यावरतून प्रशांतनी केलेला फटका. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. धाव मिळतील 4. 4 धावांच्या मदतीने धाव संख्या झाली 15. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. टकू त्या ठिकाणी तैनात होते. डॉट बॉलनी पहिल्या षटकाची सांगता होते. धाव संख्या झाली 15. एक गडी बाद.
स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्क वरती चेंडू आपल्याला घेऊन पाहताना मिळते आहेत. टक्कू गोलंदाजी मार्क वरती दुसरा षटक घेऊन. पहिला चेंडू मैदानात असलेला तैनात 12वा खेळाडू अर्थातच पिंपळाचं झाड. चेंडूची अडवणूक झाली झाडामुळे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतायत टक्कू. फुलटॉस चेंडू होता. पाहूया दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा टक्कू. ओव्हर पिच चेंडू होता. ऑफस्टम वाईड आणि ऑफस्टमच्या मध्ये असलेल्या गॅप मध्ये चेंडूने हाताळला. निर्धाव चेंडू टक्कूच्या गोलंदाजीमध्ये दुसरा. पाहूया तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा टक्कू. आता मात्र लेग ब्रेकचा मारा. पुन्हा एकदा फलंदाज प्रशांत बीट झालेले आहेत. फुल टॉस चेंडू होता. गोशांकी क्षेत्रात खेळलेला आडव्या हाताने फटका. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धाव संख्या झाली ती म्हणजे 4 चेंडू 17 धावा. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 2च धावा खर्च केले टक्कू यांनी. पाहूया 2 चेंडू मध्ये काय चमत्कार करतील. आता मात्र गोलंदाजाला दंडित केलंय. चेंडू जाईल शिरोडकर शाळे दिशेने. षटकार. हाफ ट्रॅकर चेंडू होता. पूल केलाय सक्सेसफुल. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा टक्कू. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. किरण यांनी सोपा झेल पकडला. लॉंग ऑन बाउंड्रीवरती तैनात होते किरण. प्रशांतची खेळी या ठिकाणी संपुष्टात आली. 2 षटकांच्या समाप्तीअखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 23. 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं षटक घेऊन आकाश. कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतील. पहिला चेंडू नो लुक शॉट. सूर्यकुमार यादव यांच्या शैलीमध्ये फटका सजवला. मात्र एकच धाव. बॉल दे बॉल दे बॉल दे बॉल दे ना हातातला. डेंजर मारला पर दिलेला बॉल दिला. इथे मात्र बीट केलंय आकाशने. पाहूया तिसरा चेंडू घेऊन आकाश काय जादू करतील. पुन्हा एकदा ऑफ स्टंपला शफल झाले फलंदाज आणि पंचांकडे वाईटची दाद मागतायत. पंचांनी फेटाळली आहे. निर्धाव चेंडू हाताळला तिसरा आकाशने. पुन्हा एकदा चौथा चेंडूची
इथे मात्र पायचीची अपील होती. अपील पंचांनी फेटाळली. लेग बायच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव अर्जित केली फलंदाज यतीश शेलार यांनी. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती म्हणजे 25. पाचवा चेंडू घेऊन पाचवा चेंडू हाफ ट्रॅकर होता. उसळी घेतली चेंडूनी. अगदी कानाजवळून घासून गेला चेंडू. 1 फॉर दी ओव्हर पंचांनी दर्शवलं. पाचवा चेंडू देखील निर्धाव हाताळला आकाश यांनी. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आकाश. मयूर दुसऱ्या चेंडूवरती. पाहूया पंचांचा निर्णय काय येईल. डॉट बॉल. किती खर्च केला रणधीर गुप्ता. तिसरं षटक चांगलं षटक म्हणावं लागेल. अवधी 2च धावा खर्च केल्या आहेत. पाहूया चौथं षटक कोण घेऊन येईल. के संघाच्या संघातून शेवटचा षटक घेऊन किरण सोलंकी. राईट ऑफ राऊंड विकेटचा मारा करतील किरण सोलंकी. सामोर जाईल त्याला यतीश. पहिला चेंडू हाफ ट्रॅकवर होता. पुलचा प्रयत्न मात्र एकच धाव मिळेल. धाव संख्या पुन्हा एकदा खोलातला चेंडू होता. आडव्या हाताने खेळलेला फटका. तदरम्यान 2 धावा सहजरित्या मिळतील. धाव संख्या झाल्या 28. उर्वरित 4 चेंडू शिल्लक. शेवटचा षटक प्रगतीपथावरती चालू असताना आता मात्र यतीश शेलार पुन्हा एकदा बीट झालेले आहेत. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा किरण. या ठिकाणी पंचांचा निर्णय पाहूया. धावा मिळतील 6. डीप स्क्वेअर रिजन मध्ये शिल्लक. पाचवा चेंडू. किती आहेत. वाईट +1.
वाईट +1 अशा 2 अतिरिक्त धावा मिळाल्या आहेत. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन किरण. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी होता, मात्र पंचांनी डॉट बॉल दर्शवलाय. शेवटचा चेंडू भिरकावून दिलाय लेग साइडच्या दिशेने. बिग 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 पुन्हा एकदा षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली ती म्हणजे 42. 43 धावांचं लक्ष असेल. टक्कू पहिला षटक घेऊन शर्वरी इलेव्हन संघाकडून सनी सामोरं जाईल त्याला. टक्कू के संघाचा कर्णधार, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. टक्कू पाहूया या सामन्यामध्ये काय कामगिरी करेल. पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बीट केल्या फलंदाजाला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावला. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सनी.
स्लोवर वनचा मारा होता. फलंदाज पुन्हा एकदा बीट झाले. पहिलं षटक पॉवर प्लेचं प्रगतीपथावरती असताना 2 चेंडू अद्यापही निर्धाव हाताळले सनी यांनी. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सनी. इथे मात्र हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. खाता उघडलाय टक्कू यांनी. 3 चेंडू 1 धाव. स्ट्राईक वरती आता आलाय गेटिंग. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सनी. फुलर लाईनचा चेंडू होता. आडव्या हाताने खेळलेला फटका. मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू त्या ठिकाणी तैनात होते. चेंडूची फेकी होईल. 1 धाव सहजरित्या अर्जित केली. संघाची धावसंख्या झाली 4 चेंडू 2 धावा. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सनी. इथे मात्र फुल टॉस चेंडू. चेंडू जाईल सीमारेषा पार. येईल उत्तुंगाचा षटकार. हा एक मिनिट. काढून देऊ ना 2-3 वर. 5व्या चेंडूवरती षटकार ठोकला टक्कूने आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा एक आक्रमण असं पाहायला मिळतंय. धाव संख्या नेऊन ठेवली ती म्हणजे 8. शेवटचा चेंडू. पहिलं षटक पॉवर प्लेचं प्रगतीपथावरती असताना पाहूया शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे प्रहार करतील टक्कू. फुलर लाईनचा चेंडू होता. हलक्या हाताने टॅप केल्या चेंडूला. चेंडू मैदानामध्ये 1 धाव. धावून काढले टक्कूने आणि स्ट्राईक पुन्हा एकदा टक्कूच्या हातात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. 9 धाव संख्या झाली ती म्हणजे 9. बिनगडी बाद. आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज प्रशांत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पहिला चेंडू सुरेख टप्पा. फलंदाज बीट झालेले आहेत. चेंडू काहीसा कळाला नाही टक्कू यांना. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पॉइंटच्या दिशेने एकच धाव. धावून काढतील टक्कू. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळतंय.
तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रशांत. या ठिकाणी प्रशांतकडे सोप्पा झेल आणि झेल अचूक टिपलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरतून. लॉंग ऑफला तैनात असलेले प्रशांत चेंडूच्या खाली जाऊन सुरेख असा झेल टिपला. माघारी परतावं लागेल. गेटिंगची या ठिकाणी इनिंग संपलेली आहे. नितेश नितेश ना हा प्रवीण बोलतोय. हा बोल ना. आतमध्ये मंदिरात. हा 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 चाल चाल. इकडे बघ. इकडे काय बघतोय. तिकडे कॅप्चर कर. हो नक्की 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 नक्की. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटर क्रमांक 3. वन डाऊन मितेश. सामोर जाईल त्याला प्रशांत. तीन चेंडू मध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रशांत. फुल टॉस चेंडू होता. बायच्या स्वरूपात एक अवंतर धाव म्हणावी लागेल. धाव संख्या झाली ती म्हणजे 11. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रशांत. वारंवार ऑफस्टमच्या दिशेने गोलंदाजी हातात. फटका फसलाय. आल्या पावली माघारी परतलेत मितेश. हो हो काय सुरेख चेंडू हाताला. पॉइंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरले. किरण बीट झालेले आहेत. 2 धावा आणि 2 विकेट असं षटक त्यांनी हाताळलं. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. स्वामी इलेव्हन संघ कुठे असाल लवकरात लवकर मैदानामध्ये हजर व्हायचंय. छात्रकुलोत्पन्न मराठा समाज मुंबई अर्थातच गावडे युवा प्रतिष्ठानचे गावडे युवा प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा
माननीय श्री बाबू नरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तिसरं षटक घेऊन टकू याचा पहिला चेंडू हळूवार पद्धतीचा थोडासा खाली राहिला. टक्कू थोडेसे बीट झालेले आहेत. वैभव यांचा दुसरा चेंडू घेऊन दुसरा चेंडू ब्लॉकहोल पद्धतीचा होता. एका जागेवरती रोखून ठेवलं. हो हो सुरेख फटका. चेंडू सीमा रेषा पार. का मला म्हटलं जातं पोलाड, याचं उदाहरण आपल्याला मैदानात पाहायला मिळतंय. मोठा फटका किरणच्या बॅट मधून, उत्तुंग असा षटकार. इथे मात्र मोठा हादरा. बॅक टू द पॅव्हिलियन. किरण झेलबाद झालेले आहेत. वैभव याचा सुरेख चेंडू बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न असफल ठरले किरण. फायनल आपल्याला पाहायला मिळाली युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. वळूया मॅचच्या दिशेने. पाचवा चेंडू घेऊन वैभव. इथे मात्र चेंडू अंगाचा वेध घेतोय. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना धाव संख्या झाली ती म्हणजे 19. शेवटचा चेंडू फटका फसला. माघारी जावं लागेल. पुन्हा एकदा गोल्डन डकचे शिकार ठरले आहेत. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 चेंडू 24 धावांची
टकू आणि यतीश इथे मात्र कॅचची संधी होती. पाहूया जीवनदान मिळाले आता टकू यांना. जीवनदानचं सोनं करतील का? 5 चेंडू 24 धावांची गरज. सामने मला अजूनही दुसरा चेंडू घेऊन आता मात्र पॉइंटच्या दिशेला खेळलेला फटका. गोशांगी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळेल. चार चेंडू 23 धावा. इथे मात्र मोठा फटका. धावा मिळतील 6. षटकार. पंचांनी आपले दोन्ही हात उंचवलेत. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू 17 धावांची गरज असेल. कंपल्सरी चेस हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू 17 धावा षटकारांमध्ये डील करावी लागेल. इथे मात्र चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पार येईल. उत्तुंग असा षटकार. जिंकण्यासाठी आता मात्र 2 चेंडू यतीश शेलार. 2 चेंडू 11 धावांची गरज. पाहूया या ठिकाणी फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गुल. गोलंदाज होतोय सक्सेसफुल. जवळजवळ सामना उत्कंठावर्धक केला होता. 2 चेंडू 11 धावांची गरज असताना डावखुर आता ते फलंदाज. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सोलंकी. शेवटचा चेंडू घेऊन तुषार. 1 चेंडू 11 धावा. आणि दुसरा संघ ठरतोय शर्वर 11 सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा. उपांत्यपूर्व फेरीची लढत आपण या ठिकाणी आता पाहतोय. थोड्याच वेळात मॅचला सुरुवात होईल. नाणेफेकीसाठी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो. स्वामी 11 संघ त्याचबरोबर शर्वर 11 संघ या दोन्ही संघांचे कर्णधार आता लवकरात लवकर स्टेज जवळ येण्याची कृपा करावी.